हाय फ्रेंड्स, ब्युटी टिप्स विथ वैशाली या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी खूप छान इंटरेस्टिंग विषय घेऊन आलेले आहे। सगळेच सांगतात की मेकअप कसा करायचा, असं करा तसं करा, खूप छान सांगतात, पण तो रिमूव्ह कसा करायचा हे कोणीच सांगत नाही। चला तर मी आज तुम्हाला सांगते मेकअप रिमूव्ह कसा करायचा असतो ते। रोज रात्री झोपताना आपण दिवसभरात जो काय मेकअप केलेला आहे तो कंपल्सरी रिमूव्ह करूनच झोपायचा आहे, नाहीतर काय होतं, जो मेकअप केलेला आहे तोच चेहऱ्यावर तसाच राहतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण त्यावरच मेकअप करायला जातो। चला तर बघूया आपण मेकअप रिमूव्ह कसं करायचं आहे ते। त्यासाठी मी काय काय जे लागणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही कुठल्या छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या आपल्याला फॉलोच करायच्या आहेत। चला तर बघूया कोणकोणते प्रोडक्ट आहेत ते मी रोज यूज करते माझ्या चेहऱ्यासाठी। बघू शकता, लेमन आहे, क्लिन्झिंग लोशन आहे, कारण माझा चेहरा खूप ऑइली आहे आणि त्याच्यासाठी मी क्रीमी बेस प्रोडक्ट नाही वापरू शकत, त्यामुळे इथे स्किन हिलाचं टोनर आहे, खूप छान आहे, हे मी माझ्या चेहऱ्यासाठी रोज यूज करते। त्याच्यानंतर माझी स्किन ऑइली आहे त्याच्यामुळे मी इथे मॉइश्चरायझर न वापरता इथे लोशन वापरते, बघू शकता। चला मी तुम्हाला डेमो ही करून दाखवते। रोजचा मेकअप कसा काढायचा ते आपण बघतोय। रोजचा मेकअप वेळेवर जर रिमूव्ह केला नाही तर स्किनवर वेगवेगळ्या समस्या तयार होतात, त्या आपण टाळण्यासाठी आपल्या चेहऱ्याला रोज क्लिन्झिंग टोनर आणि मॉइश्चरायझर कंपल्सरी आपल्याला करायचंय। क्लिन्झिंग करण्याच्या पण स्टेप्स असतात, तुम्हाला जर नसेल माहिती तर माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। क्लिन्झिंगच्या स्टेप्स, त्या स्टेप नुसारच आपल्याला क्लिन्झिंग करायचंय। कसंही क्लिन्झिंग करायचं, जर वाटलं आपला हात जर कोरडा आहे तर तिथे तुम्ही एका बाउलमध्ये पाणी घेऊ शकता, बघू शकता। एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि एक टिश्यू घेतलेला आहे, कॉटन टिश्यू आहे तो। थोडासा आपला हात ओला करून घ्यायचा आहे। नाही, एक 5 मिनिटं तुम्हाला सफिशियंट आहेत। फक्त आपला मेकअप आपल्याला रिमूव्ह करायचा इथे। बघा फ्रेंड्स, इथे 5 मिनिटं कंप्लीट मी माझ्या चेहऱ्याचं क्लिन्झिंग केलेलं आहे, माझ्या चेहऱ्यावरचा पूर्ण मेकअप मी काढलेला आहे। आता तो मी एका कॉटन टिश्यूच्या साहाय्याने वाईप अप करून घेणार, म्हणजे पुसून घेणार आहे। पिळून घ्यायचे पाणी त्यातलं, त्याच्यानंतर किंवा तुम्ही फेस वॉश नुसतं पाण्याने देखील करू शकता, फेस वॉश होऊ शकता। फ्रेंड्स, मी चेहऱ्यावरचा माझा सगळा मेकअप रिमूव्ह केलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला चेहरा असा सोडायचा नाहीये। आपण रात्रभर झोपणार आहोत तर आपल्या स्किनसाठी काहीतरी आवश्यक असतं, तर इथे मी टोनर वापरणार आहे। ते टोनर वापरल्यामुळं काय होतं, आपल्या स्किनमध्ये टाईटनेसपणा छान राहतो, कायम टिकून राहतो। चला तर बघूया टोनर। जेणेकरून स्किनमध्ये तुमचा पॅनिट्रेट होतो, पूर्ण आपल्याला स्किनमध्ये मर्ज करायचा आहे तो टोनर, तरच त्याचा फायदा होतो, नाहीतर नाही। फ्रेंड्स, मी पूर्ण माझ्या स्किनमध्ये टोनर मर्ज केलेला आहे। त्याच्यानंतर मी इथे लोशन यूज करते, सेटाफिलचं आहे। घेतानाही अगदी आपल्याला कमी प्रमाणात घ्यायचंय, प्रमाण एवढंच घ्यायचंय, त्याचं जास्तही घ्यायचं नाही आणि कमी घ्यायचं नाहीये, व्यवस्थित प्रमाणात घ्यायचंय। त्याच्यानंतर लावताना डॉट 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 मध्ये बघू शकता फ्रेंड्स, इथे मी मॉइश्चरायझर वापरलेला आहे, म्हणजे माझ्या स्किनला जे सूट होतं ते लोशन मी वापरलेलं आहे, कारण माझी स्किन ऑइली आहे। मी इथं मॉइश्चरायझर वापरत नाहीये, मला क्रीम बेस प्रॉडक्ट नाही
वापरायचं, कारण माझी स्किन ऑइली आहे, मला जेल बेस्ड प्रोडक्ट वापरायचे आहे. त्यामुळे इथे मी जेल बेस्ड प्रोडक्टच यूज केलेला आहे. मी इथे लोशन यूज केलेलं आहे. तुम्हाला तुमची स्किन ओळखून तुम्हाला मेकअप रिमूव्ह करायचा आहे. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला जेल बेस्ड प्रोडक्ट इथे यूज करायचे आहेत, आणि जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्हाला क्रीम बेस्ड प्रोडक्ट इथे यूज करायचे आहेत. त्याच्यावर लिहिलेलं असतं, कोणतंही प्रोडक्ट जेव्हा तुम्ही घेता त्यावेळेस तिथे लिहिलेलं असतं क्लिन्झिंग लोशन किंवा क्लिन्झिंग मिल्क असं लिहिलेलं असतं. तुमची स्किन कशी आहे हे तुम्ही ओळखायचं, आणि क्लिन्झिंग मिल्क वापरायचं का क्लिन्झिंग मिल्क वापरायचं का क्लिन्झिंग लोशन वापरायचं हे तुम्ही. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.